आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गावते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। मध्यरात्रीचा थरार, चाकूचा धाक दाखवत शेतकऱ्याला लुटले। गुळवंची बेवनूर मार्गावर दरोडेखोरांचा सुळसुळाट। जत तालुक्यातील गुळवंची ते बेवनूर रस्त्यावर रेल्वे पुलाजवळ एका शेतकऱ्याला अडवून चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या धाडसी प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। बेवनूर येथील दगडू मच्छिंद्र लोखंडे वय 42 हे 28 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11:30 वाजता बोलेरो गाडीने गुळवंची येऊन आपल्या गावाकडे परतत होते। दरम्यान रेल्वे पुलाजवळ दबा धरून बसलेल्या 4 अज्ञात इसमांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला। संशय न आल्याने लोखंडे यांनी गाडी थांबवताच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत गाडीची चावी व मोबाईल हिसकावून घेतला। यानंतर चोरट्यांनी पैशाची मागणी केली, मात्र पैसे नसल्याचे समजताच संतप्त झालेल्या आरोपींनी लोखंडे यांना गाडीतून जबरदस्तीने बाहेर ओढले आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले। यात 15 ग्रॅमची सोन्याची चेन किंमत सुमारे 90,000 रुपये तसेच 10 व 5 ग्रॅमच्या 2 अंगठ्या किंमत सुमारे 90,000 रुपये असा एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला। घटना घडताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला। या प्रकरणी दगडू लोखंडे यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे। दरम्यान या धाडसी घटनेनंतर जत पोलिसांनी तपासाला वेग दिला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। या घटनेमुळे गुळवंची बेवनूर मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।